वाव, कशी दिसते मी? तुला असं पाहिलं की माझा सगळा रागच विसरायला होतोय का? येऊ अशीच? म्हणजे मला असं वाटतं की तू बॉबी पेक्षा जब भी मेट मधली गीत म्हणून जास्त छान दिसते नाही? हाय. माइंड ब्लोईंग दिसतेस तू. खरंच कमाल दिसतेय नाही का? हो ना. मग बरं झालं ना मी तुला सांगितलं, नाहीतर सेम सेम झाला असतात ना. ये ना, ओळख करून देतो. राधिका ही अमृता, अमृता ही राधिका. हाय हाय. नमस्कार नमस्कार. मी सांगतो पण मॅडम मस्त आहेत. एक्सक्यूज मी. मस्त तर मस्त, आपलं सगळं तोंडावर असतो. हू आर यू? ओ माय सेल्फ हिम्मतराव धोंडे पाटील, चाइल्डहुड फ्रेंड ऑफ अमरी. अमरी? मी माझा बालमित्र आहे, सायंटिस्ट आहे, ऑक्सफर्डचा टॉपर. ओ हाय. घ्या ऋषिकेशराव, शिक्षणाला किती महत्व आहे. सांगत नव्हतो तोपर्यंत बघत नव्हती, आता डायरेक्ट हात मिळवला. तुम्हाला फेलोशिपचं सांगितलं ना तर डायरेक्ट मिठीच माराल मला. तू कसा काय इकडे? पराग काळे माझा मित्र ना, म्हणलं ये आलो. पराग सर, ही इज माय सिनियर. पराग सर सिनियर? अहो पर्या माझा गोटी दोस्त. अहो तुम्हाला सांगतो, लहानपणी आम्ही डॉक्टर घ्यायचो ना, तेव्हा पर्या कॅल्क्युलेटरवर कॉम्प्युटर घ्यायचा. थांब तू, मी 7वीला असताना त्याचा 10वीचा अभ्यास मी घेतला होता. तो मलाच म्हणला परीक्षेला बस, पण बसलो नाही, उगाच बोर्डा बिडा द्यायचा. त्यांनी तुला बोलवलं असलं तरी तू असं आत येऊ शकत नाही. बॉलिवूड थीम आहे आज. आपल्याला नाही लागत. अरे कंपल्सरी आहे, तू नाही येऊ शकत असा. असं आहे? 2 मिनिटात आलो. 2 थोडं जरा आलो. जाऊ नका प्लीज. घे. अरे वा, खा ना. गरमा गरम उपमा. सुपर्ब, मस्त, क्लास झालाय. मस्त आहे ना. सकाळीच आणला. नवीन झालंय ना समोर सद्गुरू स्नॅक सेंटर, तिकडून. काय? अगं तू कधी करणार आहेस? करीन रे. ए ऋषा, ऋषा, पासवर्ड सांग ना. मी सांगितलं की नाही? ओके, एका अटीवर. हा. मला आज डबा द्यायचास. तो काय मी अर्ध्या तासात देईन. कर्माने मेलास. मी तुला एक पासवर्ड सांगून 2 मिनिटात तो चेंज सुद्धा करू शकतो. तूच कर्माने मेलीस. आईला लागली. सॉरी. जा डबा करा. ए ऋषी, मावशी म्हणत होत्या मंगळवारी ऋषी येणार आहे का? तो पांढरा होता, काढला. येणार आहेस का? सांग ना. ये ना. नाही, हे मला ते VC आहे आणि मी काय करणार तिथे मंगळागौरीला येऊन. ओके, काय मग आता? ठीक आहे, आणते मी डबा. ए चल जाऊ दे डबा, बस इथे माझ्याजवळ. बघा, ठरव, बायको हवी आहे की डबा? हा काय प्रश्न आहे का? हाच ऑप्शन असेल तर ऑफकोर्स डबा. अनबिलिव्हेबल. वेळेवर काम करून प्रोजेक्ट फायनल स्टेज मध्ये आलाय. काय झपाझप काम करतात ते सगळे. तुझ्या टीम मधल्या कुणाला सांगावी लागत नाहीये. अरे IT कंपनी आहे का NGO आहे? बस आता एकदा का VC नीट झाली ना की संपलं. मग चेंजेस आणि कम्प्लिशन. अनबिलिव्हेबल. ब्रेक 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 ब्रेक. जीवया. ओके. बस बस बस. हे माझ्या बायकोनी आज डबा दिलाय. रशियन सँडविच दोघांसाठी.
आज माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज आहे. अरे वा. आज अमृताने मला डबा दिलाय. हो हो. कसं काय जमवलंच आहे? पासवर्ड सांगतो म्हणालो. पासवर्ड? या बायकांना ना एक कशाने मोटिवेशन मिळू शकतं. पोळ्या, सलाड आ? आणि भाजी. हा? हॅलो महेश महेश काय होतंय काय होतंय? बोल बोल. मी तुला डबा पूर्ण भरून दिल्यानंतर पासवर्ड सांगणार होतो. डबा अर्धा भरून दिल्यानंतर नाही. काय? तू भाजीचा डबा मोकळा दिलायस. हड. नाही. हो हो. आईला हो का? अच्छा गो. ऋषा सॉरी. ते तुला डबा देताना ना हिम्मतचा मेसेज आला होता. मग तुला द्यायचा डबा इथेच राहिला. हे ऋषा तुला माहितीये हिम्मतने आपले फोटो पाहिले त्याला जाम आवडले. मला काय म्हणाला माहितीये अमरे काय चिकना नवरा काढलाय. काढलायस? ए ऋषा. ठेवतो फोन. बाय. बाय महेश. ऐकतेस का? ऐकतेस का तू? सॉरी. मी काहीतरी बोलतोय. किती वेळ झाला? मी आईकडनं वेळेतच निघाले होते. वाटेत सगळे मित्र भेटले ना तरी लवकरच आले. हा ऋषी हिम्मत भेटला असताना तर सोडलंच नसतं मला. 30 तास सलग काम केल्यानंतर घरी आल्यावर पुन्हा 1 तास सगळं आवरलंय मी. सॉरी ना. थोडं लक्ष दे जरा घराकडे. इतके दिवस साधं लेटर बॉक्स बसव म्हणून सांगत होतो. केलंस का साधं काम? आणि हेच बुकळणं, आईचा घो, लागली हे जरा कमी कर आता. पण माझी नॅचरल टेंडन्सी आहे ती. हो बरोबर आहे ना. पण आपलं लग्न झालंय की नाही आता? मग लग्न झाल्यासारखं वागायला नको का? म्हणजे कसं? म्हणजे नीट वावरणं, 4 चौघात हळू बोलणं, लहान मुलांसारखं धांगडधिंगा न करणं, आपण कसे दिसतोय कसे बसतोय याचं जरा भान ठेवणं. आता साधी गोष्ट आहे. किती वेळा मी तुला सांगितलंय घरातून बाहेर जाताना गळ्यात एक मंगळसूत्र घालत जा. पण घालतेस का तू? नाही. कारण तुझ्या डोक्यातच नसतं ना आपलं लग्न झालंय, आपण लग्न झाल्यासारखं वागलं पाहिजे वगैरे. आणि एकदम मी सांगतो म्हणून घाल ना. आईच आहे ते, माझ्या इमोशन्स आहेत. तुझा कधी कधी जाम पोपट होतो ना ऋषी. हो झाला माझा पोपट. पण मी सांगतोय ते महत्वाचं आहे ना की नाही? उगाच थिल्लरपणा करण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष दे जरा. उपकार होतील. चिडू नको ना. मग काय नाचू? नाचू पण नको. दमला असशील ना. धन्य आहेस तू.